नमस्कार, मी गायत्री. मी तुम्हाला आज क्विक हेल्दी आमलेट दाखवणार आहे. हे आमलेट स्टफ आहे. तर मी काही भाज्या टाकलेल्या आहेत. तर हे शूट मी सॅटर्डेला केलेलं आहे. सॅटर्डे माझ्या मुलाची सुट्टी असते आणि ते आमलेट करता करता आम्हाला एक मस्त प्लॅन झाला शॉर्ट ट्रिपचा. ती ट्रिप आम्ही लोणावळ्याला केली. तर तुम्ही शॉर्ट्सवरती माझ्या पहा, चॅनलवरती जाऊन तुम्हाला छान छान व्हिडिओज दिसतील. वातावरण खूप मस्त आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि 1 डे स्टे झाला, तो पेणला झाला. मी पेणची आहे, माझं माहेर पेणचं आहे. सो तुम्ही बघा आम्ही कशी मज्जा केली आहे. तर हे मी 4 अंडी घेतलेली आहेत आणि आम्ही 3 जण आहोत, मी, माझा हजबंड आणि मुलगा. तर आमच्या तिघांसाठी आम्ही हे केलेलं आहे. तर याच्यात 2 झालेले आहेत. तर चवीनुसार मीठ आणि हिंग मी टाकलेलं आहे. हिंग मी टाकते कारण की थोडा वास पण कमी येतो अंड्याचा आणि पोटासाठीही चांगलं असतं. आणि हे मी सगळं चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि बॅटर एका साईडला केलं आहे. त्याच्यानंतर मी कॅप्सिकम, रेड, ग्रीन आणि मशरूम घेतलेला आहे आणि कांदा आणि टमॅटो अशा मी 4-5 भाज्या घेतलेल्या आहेत, ज्या मी चांगल्या टॉस करून घेतलेल्या आहेत. आणि मी कमी तेल वापरलं आहे, कमी बटर वापरलं आहे कारण की मला ही रेसिपी हेल्दी करायची होती. बिकॉज मी बेबी डिलिव्हर्ड केलं आहे आणि ते आता 7 मंथचं आहे आणि मी ऑलरेडी ओव्हरवेट आहे आणि मला आता परत माझ्या वेटला यायचं आहे. सो मी असे थोडेसे काही ट्रिकी प्लॅन्स करते आहे माझ्यासाठी काय वर्कआउट होतं आहे कारण की मला आता जिम वगैरे करणं पॉसिबल नाही आहे. सो मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि थोडंसं बटर घेतलं आहे कारण की बटरने आणखीन चांगली टेस्ट करेल म्हणून. सीझनिंगसाठी मी मसाले नाही वापरले आहेत, मी फक्त चिली फ्लेक्स आणि हर्ब्स वापरले आहेत, मिक्स हर्ब्स वापरले आहेत. ब्रेडसाठी मी 0 मैदावाला ब्रेड घेतलेला आहे, विटामिन ग्रेनचा. तर तुम्हीही असे थोडेसे ट्रिक्स वापरून तुम्हीही हेल्दी खाऊ शकता आणि वजन कमी करू शकता. मला खूप फरक पडला आहे. शुगर मी कमी केलेली आहे, अगदी बंद नाही पण कमी तर नक्कीच केलेली आहे आणि मला माहिती आहे मी बंदही करणार आहे. तर अशा प्रकारे एक भाज्या आपण टॉस करून घेणार आहोत. तर ऑब्वियस पहिले मी कांदा टॉस करून घेते आहे, टमॅटो टॉस करून घेते आहे, त्याच्यानंतर मग रेड आणि ग्रीन कॅप्सिकम आणि लास्टला मी मशरूम, कारण की तुम्हाला माहिती आहे की मशरूम पाणी सोडतं, त्यामुळे मी ते लास्टला टॉस करते कारण की त्याला जास्त शिजवायची ही आपल्याला गरज नाही पडणार. तर ह्या भाज्या अगदी मी फक्त टॉस करून काढलेल्या नाही आहेत, तर मी एक 5-10 मिनिट्स त्यांना कुकिंगचा टाईम दिलेला आहे. तर आणि त्याच्यानंतर मी मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे या भाज्या मी शिजवून घेते. माझं माहेर पेणचं आहे, त्याच्यानंतर आम्ही मम्मीकडे गेलो. मम्मीने एकदम मस्त फूड केलं होतं, वडे मटणाचा बेत आमच्या रायगडमधला. तोही मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवीन. सो माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. बघा तुम्हाला आवडतं आहे का. हा माझा व्हॉईस रेकॉर्ड फर्स्टच एवढा लाँग व्हिडिओचा आहे, तर मे बी कदाचित खूप मी अटकत बोलत असेन किंवा तुम्हाला नाही एवढं चांगलं वाटणार कारण की मी हा रात्रीचा व्हॉईस रेकॉर्ड देते आहे मुलं झोपल्यानंतर. सो थोडंसं समजून घ्या, मी अजून शिकते आहे, तर तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघताय की मी भाज्या टॉस करून घेतल्यात आणि त्याच्यानंतर सीझनिंग टाकत आहे, चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब. तुम्ही वाटलं तर ब्लॅक पेपर पण टाकू शकता जर तुम्हाला थोडं स्पायसी हवं असेल, पण मुलांसाठी मैदांश नाही जास्त खात, त्यामुळे मी थोडं ह्या 2 गोष्टीच ठेवल्या. तर तुम्हीही बघा, तुम्हाला जे आवडेल आवडीनुसार तुम्ही करू शकता. बट भाज्या खायला घालायचा हा उत्तम पर्याय मला सापडला आणि त्याने आवडीने खाल्ला आहे, हे मी तुम्हाला 100% सांगू शकते. एका मम्माचं अनुभव आहे हा. त्याच्यानंतर मी पॅन घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी जे आपण फेटलेलं अंडं होतं त्याची एक पोळी करून घ्यायची आहे आणि ती पोळी केल्यानंतर आपण त्याच्यावरती ते स्टफिंग टाकणार आहोत. स्टफिंग टाकून आपण कोरिएंडर टाकले आहे, थोडीशी कोथिंबीर भुरभुरवली आहे आणि ते पलटी मारलं आहे आणि ते पलटी मारून पण आपण त्याला एक वाफ काढून दिलेली आहे चांगली. आणि सर्व करताना तुम्ही ते कट करून द्या जेणेकरून खायला मुलांना इझी पडेल, किंवा एवढा अख्खा पोर्शन मुलं नाही खाणार तर तुम्ही हाफ करून पण मुलांना देऊ शकता. तर अशा प्रकारे ही रेसिपी मी तुमच्यासाठी केली आहे आणि लाँग व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे. तर बघा तुम्हाला आवडतो आहे का, नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. मी रायगडची आहे आणि मी तुम्हाला पेणमधल्या आमच्या पावसाळी भाज्यांचाही आस्वाद देणार आहे माझ्या शॉर्ट्स व्हिडिओ थ्रू, किंवा लाँग बघू मला कसं काय करता येतं आहे मुलांना घेऊन. तर माझ्या चॅनलला नक्की स्टे करा.
तुम्ही. मम्मीनेही ऑसम जेवण बनवलेलं, त्याचाही शॉर्ट व्हिडिओ नक्कीच लवकरच येईल. पण मला पहिले हा टाकणं गरजेचं वाटत होतं, कारण की मला हा जेन्युइनली प्रयत्न करायचा आहे की मी तुमच्यापर्यंत कशी पोचते आहे, माझं व्हॉईस रेकॉर्डिंग कसं होतं आहे, तुम्हाला आवडतं आहे का, मला हे सगळं पाहायचं आहे. आणि हळूहळू मी तुम्हाला माझी सगळी माहिती तर देणारच आहे की मी कुठून आहे, माझं शिक्षण काय झालं आहे, त्याच्यानंतर माझ्या हळूहळू फॅमिलीशी ओळख करून देणं. पण मला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागेल, कारण की मी कॅमेरा एवढा फेस कधी केलेला नाही आहे किंवा बाकीच्यांनी माझ्या घरातल्या केलेला नाही आहे. मी पहिलीच असेन हा प्रयत्न करणारी. तर तुम्ही नक्की मला सांगा, जर काही चुकत असेल तर तुम्ही मला करेक्ट करू शकता. मला कमेंटमधनं या सगळ्या गोष्टी कळल्या तर खूप आनंद होईल. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. तर अशा प्रकारे मी टॅमॅटो सॉसबरोबर दिलं आहे. अगदी हेल्दी खायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच बंद नाही होत मुलांची, तर थोड्याफार गोष्टी द्यायलाच लागतात. तर टॅमॅटो सॉसबरोबर आणि हे छानच लागत होतं. सो नक्की तुम्ही ट्राय करा. तर अशा प्रकारे मी कट करून दिलं आहे. तसं तुम्ही छोटे छोटे पीसेस कट करून द्या, जेणेकरून खाणं सोपं होईल, कारण की स्टफिंग स्टिक नाही झालेलं आहे. सो तर ते थोडं पडतं वगैरे, तर कट केलेलं असेल तर आपल्याला खायला सोपं पडतं. तर थँक्यू सो मच. आवडलं असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक करा.